नगरसेवक आहेत ना, नगरसेवक आहेत विकास कुंभारे, तर येतात का ते इकडे वस्तीला तुमच्या? मुलं सुद्धा तुम्ही ओळखता का? हो. म्हणजे शाळा वगैरे शिकता, तर तुम्हाला काही म्हणजे समस्या येतात काही होतात? पाणी भरते, गटर भरते, गटर टायमावर. अच्छा, कचरा उचलायला अच्छा, ह्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा समस्या आहेत. अजून आपण जाणून घेणार आहोत तिकडे काय काय म्हणजे होत असते, खरोखर परिस्थिती काय उद्भवत आहे. बघू शकता तुम्ही कशा प्रकारचं आहे वातावरण. हे खाली सुद्धा तुम्ही बघू शकता लाईव्ह परिस्थिती आहे. आणि आपण पूरा ग्रुप भाग महिला वर्ग सुद्धा इथं बसलेले आहेत, त्यांची सुद्धा आम्ही बोलणार आहोत. कृष्णा सर, तुमचं नाव काय? कृष्णा, तुम्हाला काय बोलताय? काही समस्या वगैरे येतात का तुम्हाला इथं राहताना? साप बिच्छू काही समस्या होत नाही तुम्हाला? म्हणजे टॅक्स वगैरे लागू झालेला आहे? अच्छा, सर्व झालेला. काही घरकुलच्या स्कीम वगैरे आता झालेल्या आहे? नाही. घरकुलच्या स्कीम नाही, टॅक्स झाला. अच्छा, परंतु कोणत्या प्रधानमंत्री आवास योजना मिळाली नाही? शहरी प्रधानमंत्री आवास योजना नाही. का बरं नाही? काही तुम्ही विचारले तुमचे नगरसेवकांना वगैरे? इकडे आले पण नाही आणि आम्ही विचारलं पण नाही. अच्छा, म्हणजे इकडे येतात का ते पाहायला? नगरसेवक येतात आलेच का? नाही. मतदान करायला जाता तुम्ही? हो. प्रत्येक वर्षी म्हणजे जेव्हा चुनाव येतो तेव्हा जातात. मग इथं ते येतात का पाहणी करायला तुमच्या वार्डाची? पाणी करायला येतात पण दाखवत नाही, म्हणजे आम्हाला काहीच सवलत नाही. अच्छा, सुविधा वगैरे काही काहीच नाही. तुम्ही मग जाता त्यांच्यापर्यंत सुविधा मागण्याकरिता? नाही. तुम्ही पण नाही जात आणि ते पण नाही नाही. अशी परिस्थिती आहे इथं. लाईव्ह परिस्थिती आहे. तुमच्या काही इथं बरेचसे लोक आहेत ज्यांना असं म्हणजे तुम्हाला काय आजीबाई महिना वगैरे मिळतो? नाही. तुमची वय काय? 65. तर मग आता तुम्ही काही निराधारच्या वगैरे 65 ते काही वगैरे घाटावरची रसीद नाही भेटते, फाडून फेकला पुतण्याला. म्हणजे का बरं घाटावरची रसीद नाही मिळाली? ते कोठी राहत होते अच्छा, तर मग त्याच्यापासून नाही मिळाला. अच्छा, म्हणजे घाटावर त्यांचा म्हणजे अंतिम संस्कार केल्यानंतर नाही मिळाला त्यांना. बरं, अशा बऱ्याचशा समस्या आहेत इथं. हे गडर लाईन सुद्धा हे भरते का? गडर लाईन पावसामध्ये भरतो इथं, मग पाणी भरून राहतो का? पाणी भरून राहतो पण निघून येणार. अच्छा, ड्रेनेज होते का? निघून जातो का मग लगेच? म्हणजे होते, परंतु मच्छर वगैरे बाकी अस्वच्छतेचं वातावरण आहे तुमच्याकडे. अशा समस्या इथं उद्भवत आहेत. आपण बघू शकता इकडच्या गजर नाही खोलला 2 वर्षापासून. ते भरले आहे ते गजर. त्याला म्हणलं 4 वेळा आलते, कचरा साफ नाही, पूर्ण कचरा. चला हा, चला आजीबाई आपल्याला हे गडरची समस्या सांगत आहे आणि कचऱ्याची समस्या दाखवत आहे. आपण ते पाहणार आहोत कशा प्रकारे. हा बोर्ड सुद्धा बघू शकता आपण. बोर्ड सुद्धा आपल्याला. पुणेकरनं केला नळची तुम्ही काही रोजाची, पण हे साफ नाही केलं आहे. ते पाणी भरून राहते. अच्छा, कोणतं पाणी भरून राहते? हे गजाची पहिले फेमस करायचं. लोक राहतात प्रत्यक्ष बघू शकता तुम्ही कशा परिस्थितीमध्ये लोक इथं आपला जीवन निर्वाह करत आहेत आणि त्यांना रोगराईचं वातावरण इथं पसरण्याची दाट शक्यता आहे. कॉर्पोरेशनच्या याकडे लक्ष नाही आणि इथले नगरसेवक सुद्धा याकडे म्हणजे निष्काळजीपणाने वागत आहेत. अशी परिस्थिती इथं पाहायला मिळत आहे. प्रत्यक्ष परिस्थिती आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. खरोखर म्हणजे कशा प्रकारे नागपूरकर इथं राहत आहेत. ज्या प्रकारे ही दलित वस्ती आहे आणि दलित वस्ती विकास योजनेतून दलित वस्तीच्या सुधाराकरिता ज्या प्रकारे इथं योजना राबवायला पाहिजे आणि दलित वस्तीचा फंडिंग करायला पाहिजे आणि दलित वस्तीला ज्या काही सोयी सुविधा मिळायला पाहिजे त्या कसल्याच प्रकारच्या सोयी सुविधा इथं मिळत नसण्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. आणखी आपण फिरणार आहोत या वार्डामध्ये. घर रस्ते आपण बघणार आहोत. हे बघू शकता आपण कशा प्रकारचा रस्ता आहे आणि लोकांना कशा प्रकारे इथून त्रास होते. घरकुल कुणालाच आलेला नाही आहे इथं. अजूनही घरकुलची सुविधा इथं नाही आहे. अजून आपण लोकांशी भेटणार आहोत. चला, वातावरण आहे मैदानात बहुत काही आहे. बॉल लागेल काही नाही. बॉलची प्रॉब्लेम आहे. बॉलसाठी काही करावं. काय नाव आहे आपलं?
अच्छा, काय म्हणता, इथं कशा प्रकारचं वातावरण वाटते तुम्हाला? कृष्णा सर अच्छा, म्हणजे नगरसेवक कृष्णा पाणी पैसे भेटणार होते म्हणे, पण आम्हाला काहीच नाही मिळालं. कशाचे पैसे मिळणार होते? हे पाण्याचे तुम्हाला पैसे मिळाले? कोणाला मिळाले म्हणते. कोणाला पैसे मिळाले? एरियात मिळाले ना. कशाचे पैसे मिळाले? हे पाणी गेलं घरामध्ये पाणी गेलं पैसे मिळाले. 10,000 मिळाले ना. अच्छा, बाकी लोकांना मिळाले. कोणत्या क्षेत्रावर मिळाले? म्हणजे त्या एरियात जसं महाल हा हा हा. त्या साईडला मिळाले ना. अच्छा, पण हे नजूल तुम्हा लोकांना नाही, नजूलवर आम्हाला कोणते पट्टे वगैरे आले आहे का तुम्हा लोकांना? पट्ट्यासाठी कारवाई झालेली आहे का तुम्हाला? अच्छा, अजून पट्टा कारवाई नाही झालेली आहे. आणि प्रधानमंत्री आवास योजना जे शहरी प्रधानमंत्री आवास योजना आहे ती इथं राबवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात नाही आहे. आणि एका अशा वातावरणामध्ये येथील जनता राहत आहे की त्यांचा जगणं एक प्रकारचं म्हणजे एकदम दूषित वातावरण आहे. आम्ही तुम्हाला दाखवलेली आहे संपूर्ण परिस्थिती. आणखी आम्ही तुम्हाला पूर्ण वार्ड दाखवणार आहोत इथं कशा प्रकारचं आहे. आणि ज्या प्रकारे दीनदयाल उपाध्याय ही योजना आपल्या भारतामध्ये प्रधानमंत्री साहेबांनी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बेघर धारकांना घरकुल मिळवून देण्याचा प्रयत्न त्या योजनेच्या माध्यमातून केला जात आहे. परंतु इथं नागपूरला असं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे की बरेच इथं घरं आहेत, हजारो लोक इथं राहतात, परंतु त्यांना कसल्याच प्रकारचा घरकुलचा इथं आणि योजनेचा. हम लोग अभी लेंडी तालाब आए हैं और यहाँ पर कुछ महिला वर्ग हम लोगों से अभी बात करेगी और उनकी समस्याएं बताएगी कि क्या क्या इनके साथ में पानी के संबंध में समस्याएं यहाँ आ रही है. क्या समस्या है पीने के पानी के बारे में? नल अगर रहती नहीं है न जब तो हमको बहुत दूर जाना पड़ता पानी लाने के लिए. अच्छा, कहाँ से पानी लाते जब नल नहीं मांगपुरी रहता? से, मांगपुरी अच्छा, मांगपुरी से पानी लाते हैं. तो यहाँ पर नल की सुविधा है? नल की सुविधा है. सपोज अगर नल नहीं आया तो फिर पानी 2 दिन नल नहीं आया, अभी बीच में पानी नहीं आया, हमने 2 दिन इतने दूर से पानी भरे. तो कुछ ना कुछ तो होना. तो 2 दिन कारपोरेटर यहाँ के पानी की व्यवस्था नहीं करते हैं? कुछ पानी का टैंकर नहीं भेजते? नहीं, टैंकर वगैरह नहीं आता. टैंकर आने को जगह रहेगी तब भेजेंगे. टैंकर इधर नहीं आता. अच्छा, कुछ भी नहीं भेजते हैं? रास्ते ही नहीं है यहाँ पे, गली गली है. अच्छा, रास्ते भी नहीं है यहाँ पर. तो गटर लाइन का काम बरोबर यहाँ ड्रेनेज होता है? और ये गटर लाइन भी जब कंप्लेंट करो जब आते हैं, नहीं तो फिर आते नहीं है. और यहाँ पे झाड़ू लगती नहीं है. अच्छा, झाड़ू भी नहीं लगती है? झाड़ू भी नहीं लगती अच्छा. है. और लाइट नल के बिल के साथ में 60 रुपए महीने का जोड़ के हमको देना पड़ता है. किसका 60 रुपए? किस चीज का देना पड़ता है? साफ सफाई का. साफ सफाई का 60 रुपए लेते हैं, एक्स्ट्रा का 60 रुपए लेते हैं, लेकिन साफ सफाई कर्मचारी आता नहीं है. आता जी कितना बिल आता है? अच्छा, पानी का बिल आ रहा है, पानी का नहीं बिल आ रहा? लाइट का बिल कितना आ रहा है? लाइट का बिल आ रहा है, अच्छा. पानी का बिल दोनों भी आ रहा है ना. लाइट का बिल अभी देखो, अभी धूप काला तो कम हो गया, अभी कूलर कोई चला नहीं रहा, तो भी अभी 2200 रुपए बिल आया. अच्छा, यानी बिल की भी समस्या है. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड की समस्या तो पूरे अपने महाराष्ट्र में है, लेकिन यहाँ भी ज्यादातर देखने को मिल रही है कि ये लोग यूज भी नहीं करते बोलते. लेकिन बिल कितना आ रहा है आपको? बिल होता है अभी 2 महीने का 4,500 रुपए है मुझे. 2 महीने का 4,500. 4,500 रुपए. तो ऐसी बहुत सारी समस्या है. अभी आपको कुछ भी नहीं पट्टा मिला, वगैरह मिला? अभी कुछ पूरा बंद है. घरकुल आए हैं? पट्टा वगैरह कुछ आया है? नहीं पट्टा उट्टा नहीं मिला. मिलना चाहिए. पट्टा मिलना चाहिए ना. हम लोग तो वही करेंगे. मिलना अभी चाहिए. आपके ऊपर है कि आप लोग कितनी आवाज बुलंद करते हो. आप हाँ लोग मिलना चाहिए ना बाबा, क्यों नहीं? पट्टा मिलना चाहिए ना. पट्टा मिलना चाहिए. ये आपको भी लगता ये देखो अभी मटेरियल लेके आए ना हमने, बिल्कुल बिल्कुल तो हमको अभी तो हम लगता पट्टा ही है. लगाना जरूरी पड़ा. है. अगर इतने सारे मटेरियल लेके आएंगे हमको तो रिक्शा लगाना पड़ता है वहाँ से मजदूर लगा के लेके आना पड़ता अच्छा, है. तो यहाँ डेवलपमेंट कुछ भी नहीं है कुछ भी आपके डेवलपमेंट बस्ती नहीं है. का? गली तो इतनी है यहाँ पे कि एक स्कूटी नहीं घुस सकती है. अच्छा अच्छा, तो ये डेवलपमेंट होना चाहिए ऐसा लगता है डेवलपमेंट होना आपको? चाहिए ना. और यहाँ से आपका पुनर्वसन भी होना चाहिए ऐसा लगता है? पुनर्वसन की भी यहाँ से मांग उठ रही है कि लोगों को ऐसा लगता है कि हमारा पुनर्वसन हो और माड़ा अंतर्गत हम लोगों को अच्छा मकान मिले, अच्छा गार्डन मिले, अच्छा स्कूल मिले और अच्छी सुविधाएं मिले जो यहाँ अच्छे नागरिक के लिए. जो हम ये लोग नागरिक है, भारत के नागरिक है, एक ये नागपुर सिटी में रहते हैं और इनको भी सुविधाएं होना ऐसा भी इन लोगों को भी लगता है. लेकिन प्रशासन शासन इस और यानी उदासीनता के भाव से दिखाई दे रही है. नमस्कार मित्रों, आपण आज जाणून घेणार आहोत की इथं ज्या प्रकारे हा क्षेत्र आहे लेंडी तलाव म्हणून इथं नागपूरमध्ये याची ओळख आहे. आणि या लेंडी तलावामध्ये कशा प्रकारचा वातावरण निर्माण झालेला आहे की
लोकांना बऱ्याच समस्या उद्भवत आहेत. पाणी ड्रेनेजची समस्या उद्भवत आहे, पाण्याचा ड्रेनेज होत नाही आणि इथलं सौंदर्यीकरणाचे काम थांबलेले आहे. लोकांना आजाराची परिस्थिती तर निर्माण झालेली आहे, रोगराईचं वातावरण पसरलेलं आहे. तर इथं आपल्याशी इथले नागरिक जुळलेले आहे, बरेचसे नागरिक आहे. तर आपण जाणून घेणार आहोत यांच्याकडून की खरोखर इथं म्हणजे प्रत्यक्ष परिस्थिती काय उद्भवते, यांना काय समस्या निर्माण होतात आणि जे इथले नगरसेवक आहेत ते यांच्यापर्यंत पोहोचतात का आणि यांच्या समस्या सोडवून देतात काय. तर प्रत्यक्ष आपण यांचे संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की काय परिस्थिती आहे. काकू आपलं नाव काय, काय पण आपलं परिचय? नाव काय सांगू? दुधीनबाई. नाव काय सांगू? बरं, नाव नाही सांगत. कुठं राहता आपण? इथंच राहते. इथं राहता म्हणजे या एरियाचं नाव काय? बरं, नाव सांगायला ह्या घाबरत आहेत, माहित नाही त्यांना काय. नाव बी सांगायला बरोबर सांगा. घाबरत म्हणजे काय तुमची समस्या काय आहे ह्या तुमच्या वार्डाची? कधीच मेंबर आला नाही इथं आणि हे झाडांचं कधी येतच नाही. मेंबर कोण आहे तुमचा? मेंबर कोण आहे? मेंबर कोण आहे? नगर परिषद मध्ये ते येतच नाही. कोणीच नाही इथं. पुणेकर. मेंबर पुणेकर होता ना? हो, इथंच होता पुणेकर. पुणेकर बाई पुणेकर. पुणेकर इथंच होता. इथं दुपारी नाही आले. पुणेकर आहे. तर कायले पाहिले आले. रमेश नाव होता. बरं, इथं काय सौंदर्यीकरणाची कामं वगैरे होत आहे? काय सौंदर्यीकरणाची कामं नाही होत आहे? अच्छा, आणखी काय ड्रेनेजचा काय समस्या होत आहे? अच्छा, स्वच्छता काय कोणी करायला येते? का केलं पाहिजे वार्डासाठी वाटते मला? चांगलं काम केलं पाहिजे, अजून का केलं पाहिजे, लोकांनी येतं केलं पाहिजे, मदत केली पाहिजे काही ना काही. म्हणजे मदत होते का? घरकुल वगैरे आले आहे का तुम्हाला? अजून कोणी ते घरकुल नाही मिळाले? नाही, कोणालाच नाही. पट्टे वगैरे मिळाले आहे का? पट्टे बी नाही मिळाले. अच्छा, मग विचारणा केली आहे का आपण? गेली आहे का त्यांच्यापर्यंत, नगरसेवकांपर्यंत? ते नगरसेवक बोलतच नाही कधी कोणासोबत, तर कुठे जाऊन त्यांच्याकडे माहीतच नाही म्हणते. आणि अच्छा. घरी गेले बी कोणी आहे नाही गेले कामानं म्हणते असे सांगते. का सांगा? अच्छा, मत टाकता का तुम्ही इथे? हो, मत टाकतो. मग येते मत टाकायला, याला दे जा, त्याला दे जा, त्याला दे जा. मग तुम्ही कशा प्रकारे मत देता यांना? त्यांना तुमची कामं नाही होत तेव्हा मत कसे देतात? मग आता का करायचं? का जाऊ वाया जाऊ द्यायचं म्हणजे म्हणून कोणालाही द्यायचं? कोणाला काय नाही, जो येणार आहे त्यालाच द्यायचं. म्हणजे निवडून येणार आहे. तरी ह्या क्षेत्रात जास्त मतं नाही होत. नाही जास्त मतदान होत नाही ना? होत नाही, कारण की कोणी इथे येत नाही, त्यामुळे कोणी सर्व आपल्या कामधंद्यालाच जातं. अच्छा, मत करत नाही म्हणून कॅन्डिडेट सुवर निवडून येतो. अशी परिस्थिती आहे का? लेंडी तलावला आलेलो आपण बघू शकता. आपण आणखी इकडे पण बसलेले आहे, त्यांच्याशी जुळणार आहोत आपण. आणि मी सांगेन की थोडं कव्हर करावं. काय आहे काकू, तुम्ही काही बोला. काय वाटतं तुमच्या वार्डाचा विकास झाला पाहिजे? तुमचे घर वगैरे झाले पाहिजे, घरपोच मिळालं पाहिजे. पट्ट्यासाठी म्हणजे लिहून कोणाला दिले? मेंबर आले होते का? अच्छा, मेंबर आले होते आणि पट्ट्यासाठी लिहून दिलं, परंतु पट्टे अजून मिळालेले नाही. आणि बरेचसे आपले मित्र आहेत, काही लोक बोलतात, काही लोक बोलत नाही. परंतु परिस्थिती इथली खरोखर म्हणजे खूपच बिकट परिस्थिती झालेली आहे. नागपूर आपण कॉर्पोरेशन क्षेत्राला आलेलो आहोत. हा बोला. नाही ना, नाही आले ना, ते फोनही नाही आला त्याच्या. तुम्ही एक काम करा ना सर, नको पाठवा. आता वेळही झाला आहे, वेळ निघून गेला, आता नको पाठवा. ठीक. किती वर्षापासून राहतात? आम्ही तर जायला आम्हाला 40 वर्ष झाले. 40 वर्ष झाले यांना, 40-50 वर्ष झाले. परंतु यांना अजून काय आम्हाला नाही रजिस्ट्री पेपर काही लावून देऊन राहिले ना काय काम. अच्छा, रजिस्ट्री पेपर म्हणजे काय बोलले का वगैरे? हॅलो, आश्वासन दिलेलं आहे फक्त की रजिस्ट्री लागेल. मी इथंच आहो ना, थोडं कामात होतो मी. पूर्ण फ्री झालो, कॉल त्यामुळे करतो. आम्हालाही आश्वासन दिलेलं आहे की लागेल, पण आतापर्यंत काहीच नाही. काही कार्य आतापर्यंत काही झालेच नाही आहे. ना सौंदर्यकरण झालंय, ना 5 कचरा पावली, काढून हा. राहिले, लेंडेजरी ना गटार लाईन तलाव. साफ करून राहिले. कोणी येऊन तरी पाहतही नाही. समस्या ऐकल्यावर आलेली आहे. हा. बऱ्याच समस्या इथं उद्भवताना का म्हणले? इलेक्शनच्या वेळेस येतात, वाजा घेऊन जाईल आणि वाजा नाही भेटलं ना. आता आम्ही थोडं दुसऱ्या कामात व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आलो युट्यूबचं. अच्छा, पाया लागून जय श्रीराम. जय श्रीराम करून त्यांनी चालले जातात. बाकी काही काम बाकी काही काम. कार्यकर्ता इथे फक्त जय श्रीराम आहे, बाकी काही काम नाही या वार्डामध्ये, अशी परिस्थिती आहे. परिस्थिती आहे. अच्छा,
बघू शकता आपण ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. विदर्भनंदन न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण परिस्थिती लेंडी तलाव येथील नागपूर कॉर्पोरेशन हद्दीमध्ये येत असणारा हा लेंडी तलाव आहे आणि प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधून काय ऍक्च्युअल परिस्थिती इथं घडत आहे, लोक कोणत्या कंडिशनमध्ये कशा वातावरणामध्ये त्यांचं जीवन जगत आहे आणि या ठिकाणावर आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत की लोकांना इतक्या बिकट परिस्थिती येत असताना सुद्धा नागपूर कॉर्पोरेशन इथं म्हणजे लोकांच्या जीवनाशी खेळत आहे आणि लोकांना कसल्याच प्रकारच्या सुविधा इथं देण्यापासून म्हणजे एक प्रकारचं त्यांना वंचित ठेवण्यात जात आहे. एक रिपोर्ट विदर्भनंदन न्यूज.